शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालासाठी केवळ 4 तास उरले। आज दुपारी 4 वाजता सरकारचा आणि शिवसेनेच्या भवितव्याचा फैसला। आजच्या निकालातून सगळ्यांना न्याय मिळेल, अध्यक्ष नार्वेकर यांची प्रतिक्रिया। 10व्या सूचीतल्या चर्चा न झालेल्या बाबींचाही निकालात समावेश। निकाल बेंचमार्क असेल, अध्यक्षांचा दावा। आमदार अपात्रतेचा निकाल ही मॅच फिक्सिंग, खासदार संजय राऊत यांचा आरोप। निकाल माहिती असल्यामुळेच पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा आणि मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा, राऊतांचा दावा। सह्याद्री अतिथीगृहावरती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात। मराठा आरक्षणासंदर्भात आढावा घेतला जाण्याची शक्यता। पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस। 2003 कोटींच्या कर्ज वसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू। महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला। पेपर फुटीमुळे नागपूर आणि पुण्यातील परीक्षार्थींमध्ये गोंधळाचं वातावरण। विद्यार्थ्यांचा परीक्षेवरच बहिष्कार। शिक्षकांना अशैक्षणिक कामं देऊ नयेत। राज्य सरकारनं नेमलेल्या शिक्षकांच्या शिक्षणबाह्य कामांबाबतच्या समितीचा अहवाल। आरटीईच्या कलम 27चा दाखला। पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर असताना हिट अँड रनच्या विरोधात टँकर चालकांचं मध्यरात्रीपासून स्टेअरिंग छोडो आंदोलन। तर मनमाडच्या इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प होणार। सोलापूर आणि लातूरमध्ये कांद्याची रेकॉर्ड ब्रेक आवक। सोलापूर बाजार समिती बंद। राज्यातल्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांना मोठा फटका। कोकणामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर। एक राष्ट्र एक निवडणूक यावर केंद्र सरकार जनतेची मतं जाणून घेणार। माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या समितीकडून हरकती आणि सूचनांसाठी जाहिरात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।